नमस्कार. मी डॉक्टर विशाल पवार, कन्सल्टंट लॅप्रोस्कोपी, कोलोरेक्टल अँड लेझर सर्जन नाशिक. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हर्निया ह्या कॉमन सर्जिकल आजाराबद्दल पूर्ण जाणून घेऊयात. तर हर्निया म्हणजे काय? हर्निया इज द आउटवर्ड प्रोट्रुजन ऑफ abdominal viscus थ्रू अ weak point over the abdomen. म्हणजे पोटातील आतडी किंवा फॅट ह्या पोटावरील एखाद्या वीक पॉइंटमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, त्याला हर्निया असे म्हणतात. तर हर्नियाचे टाइप्स कोणकोणते त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊयात. तर जांघेमध्ये येणारा हर्निया म्हणजे त्याला इन्ग्वायनल हर्निया किंवा फिमोरल हर्निया असे म्हणतात. इन्ग्वायनल हर्निया हा कॉमनेस्ट टाइप ऑफ हर्निया आहे. युज्युअली हा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. कारण पुष्पांमध्ये जे अंडकोश म्हणजे टेस्टिस असतात ते गर्भावस्थेमध्ये ते पोटामध्ये डेव्हलप झालेले असतात आणि जसं-जसं 9 महिन्याचा प्रवास गर्भावस्थेत बाळाचा होतो, पुरुष बाळाचा, त्याप्रमाणे त्या हळू त्या टेस्टिस खाली येतात आणि त्याबरोबर ॲब्डॉमेनचं एक कव्हरिंग, पोटाचं कव्हरिंग बरोबर आणलं जातं आणि ते जर योग्य वेळेत क्लोज झालं नाही, तर इन्ग्वायनल हर्निया डेव्हलप होऊ शकतो. युज्युअली इन्ग्वायनल हर्निया हा नवजात बालकांमध्ये दिसून येतो किंवा यंग तरुण लोकांमध्ये दिसून येतो. युज्युअली तरुण लोकांमध्ये जो इन्ग्वायनल हर्निया असतो, तोही कंजेनायटल म्हणजे जन्मजात असतो, पण काही कारणांमुळे तो लहानपणी दिसून येत नाही आणि ज्यावेळेस मुलं वयात येतात, स्टेनियस म्हणजे पोटावर प्रेशर येतील अशा ॲक्टिव्हिटीज होतात, त्यामध्ये तो हर्निया ओपन होतो आणि तो तरुणांमध्ये आढळून येतो. यानंतरचा कॉमनेस्ट हर्निया असतो अम्बिलिकल हर्निया म्हणजे नाभीच्या भागातून येणारा हर्निया. नाभीच्या भागातून पोटातील आतडी किंवा फॅट किंवा तत्सम अवयव बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. कारण गर्भावस्थेमध्ये अम्बिलिकल कॉर्ड मधून ज्या येणाऱ्या रक्तवाहिन्या असतात, त्या रक्तवाहिन्यांमुळे हा भाग थोडा वीक असतो आणि ह्या वीक भागातून हर्निया बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो. हाही हर्निया युज्युअली नवजात बालकांमध्ये आढळतो किंवा तरुण मुलांमध्ये किंवा उतार वयातील लोकांमध्ये पोटावरील चरबी जास्त झाल्यामुळे आढळत असतो. त्यानंतरचा हर्निया असतो इन्सिजनल हर्निया म्हणजे याआधी काही ऑपरेशन झाले आहे आणि ऑपरेशनच्या टाक्यामधून पोटातील अवयव बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, त्याला इन्सिजनल हर्निया असे म्हणतात. आता यानंतर आपण हर्निया कोणत्या वयामध्ये येतो आणि का येतो याबद्दल जाणून घेऊयात. हर्निया हा नवजात बालकापासून तर वृद्धावस्थेपर्यंत कोणत्याही वयात आढळणारा सर्जिकल आजार आहे. नवजात बालकांमध्ये युज्युअली जन्मताच हर्निया असण्याची शक्यता असते. तरुणांमध्येच आधी सांगितल्याप्रमाणे जन्मजात हर्निया असतो, पण तो तरुणांमध्ये दिसून येतो आणि उतार वयांमध्ये हर्निया येतो, ज्याच्यामध्ये ज्या लोकांमध्ये पोटाच्या स्नायूंवर वारंवार प्रेशर वाढल्यामुळे हे वीक पॉइंट डेव्हलप होतात आणि हर्निया बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. आता पोटाच्या स्नायूंवर दबाव कोणत्या गोष्टींमुळे वाढतो? तर ज्यांना कंटिन्युअस कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, ज्यांना लघवी करण्याचा त्रास आहे, लघवी करताना प्रेशर द्यावं लागतं त्या लोकांमध्ये किंवा जी काही लोकं जिममध्ये स्ट्रेनियस म्हणजे हेवी एक्झरसाइज करतात, त्याच्यामध्ये पोटावर दबाव पडतो, त्यामध्ये पण हर्निया बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता हर्निया कसा ओळखायचा? युज्युअली ह्या वरील मेन्शन केलेल्या भागांमधून काहीतरी एक सॉफ्ट स्वेलिंग बाहेर येण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला ती दुखते आणि कालांतराने तिचं दुखणं बंद होतं आणि ती स्वेलिंग किंवा गाठ वाढत जाते. युज्युअली ही स्वेलिंग सकाळी उठल्यावर दिसत नाही, पण जसा दिवस जातो आणि त्या व्यक्तीचे ॲक्टिव्हिटीज, स्ट्रेनियस ॲक्टिव्हिटीज वाढत जातात,
त्यावेळेस ती हर्निया बाहेर येण्याचा प्रयत्न करते आणि ती स्वेलिंग वाढते. त्याचबरोबर कफिंग किंवा व्यायाम करताना पण ही स्वेलिंग वाढू शकते. ही स्वेलिंग सुरुवातीला छोटी असते, नंतर हळू-हळू वाढायला लागते आणि परत पुन्हा त्या व्यक्तीने परत झोपल्यावर किंवा बसल्यावर त्या स्वेलिंगवर दाबल्यावर ती स्वेलिंग परत आतमध्ये जाते. म्हणजे त्या पेशंटला हर्निया आहे असे आपण समजायला हरकत नाही. तसे काही तुम्हाला सिम्प्टम्स तशा काही गोष्टी आढळल्यास त्वरित योग्य अशा डॉक्टरांशी तुम्ही संपर्क साधणे आवश्यक असते. आता आपण हर्नियाचे कॉम्प्लिकेशन्स काय ते जाणून घेऊयात. वरील सांगितल्याप्रमाणे हर्निया म्हणजे पोटातील आतडी बाहेर येते एका वीक पॉइंटमध्ये आणि पुन्हा मध्ये जाते. याला हर्निया म्हणतात. या प्रकाराला रिड्युसिबल हर्निया म्हणतात. म्हणजे जो परत बाहेर येतो आणि परत मध्ये जातो याला रिड्युसिबल हर्निया म्हणतात. कालांतराने ही जी पुन्हा मध्ये जायची जी प्रक्रिया आहे हर्नियाची ती होत नाही आणि हर्निया तिथे अडकून बसतो आणि हर्निया पूर्णतः आतमध्ये जात नाही. याला इररिड्युसिबल म्हणजे जो रिड्यूस होत नाही याला इररिड्युसिबल हर्निया म्हणतात. कालांतराने इररिड्युसिबल झालेल्या अवयवांमध्ये अडथळा निर्माण होतो. याला ऑब्स्ट्रक्टेड हर्निया म्हणतात. आणि कालांतराने ऑब्स्ट्रक्टेड हर्नियाचा रक्तपुरवठा खंडित होऊन तो अडकलेला भाग हा काळा पडतो, गँग्रीन होते. त्याला आपण इनकार्सिनेटेड हर्निया असं म्हणतो. आता हर्नियाची ट्रीटमेंट काय? सर्वात पहिले मनातून हे काढून टाका की हर्निया हा गोळ्यांनी किंवा कोणत्या इतर गोष्टींनी बरा होतो. हे मनातून काढून टाका. हर्निया कोणत्याही भोंदूबाबाच्या ट्रीटमेंटने बरा होत नाही. त्याला सर्जरी हाच एक ऑप्शन आहे. मग आता सर्जरी का करायची? मला हर्नियासारखी स्वेलिंग येते, परंतु ती दुखत नाही, मला काही त्रास नाही. मग हर्नियाचं ऑपरेशन का करायचं? हर्नियाचं ऑपरेशन यासाठी करायचं की वर नमूद केल्याप्रमाणे हर्नियाचे जे डेडली रिस्की कॉम्प्लिकेशन्स आहेत ते टाळण्यासाठी आपल्याला हर्नियाचं ऑपरेशन योग्य वेळेत करणे गरजेचे आहे. कारण आम्ही नेहमी म्हणतो टू ट्रीट द हर्निया इज मोर सिम्पलर दॅन टू ट्रीट द कॉम्प्लिकेशन्स ऑफ हर्निया. हर्नियाच्या ऑपरेशनचे पर्याय काय काय ते जाणून घेऊयात. पेशंटच्या वयानुसार, पेशंटच्या हेल्थनुसार, पेशंटच्या फिटनेसनुसार हर्नियाचे ऑपरेशन वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. त्यामध्ये ओपन सर्जरी यामध्ये छोटासा कट घेऊन त्यामध्ये हर्निया रिपेअर करून त्या ठिकाणी जाळी पसरवली जाते, जेणेकरून त्या वीक पार्टला स्ट्रेंथ ताकद निर्माण केली जाते, म्हणजे पुन्हा हर्निया उद्भवत नाही. नंतर दुसऱ्या प्रकारात लॅप्रोस्कोपी हर्निया यामध्ये पोटाच्या भागावर साधारणतः 3 ते 4 गरजेनुसार 3 ते 4 छोटे छोटे होल करून त्यामधून दुर्बीण टाकून असलेला हर्निया जाळी पसरून रिपेअर केला जातो. या जाळीचे अनेक प्रकार आहेत, त्याबाबत आपण नंतर चर्चा करू. आणि नंतर आत्ताच रिसेंटली येऊ घातलेली रोबोटिक सर्जरी या प्रकाराने पण हर्निया रिपेअर केला जातो. आता हर्नियाचं ऑपरेशन झाल्यानंतर बऱ्याच लोकांना शंका, कुशंका, पोस्ट ऑफ रिकव्हरी, ऑपरेशन नंतर कसं राहणार याबाबत शंका असतात. त्याबाबत बोलूयात. युजली हर्नियाचं ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण तोंडाने जेवायला चालू करतो. त्याच दिवशी किंवा संध्याकाळी पेशंटच्या कंडिशननुसार आपण पेशंटला चालायला लावतो आणि साधारणतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पेशंटला डिस्चार्ज मिळतो. साधारणतः दोन्ही केसेसमध्ये, तिन्ही केसेसमध्ये कोणत्याही प्रकारे ऑपरेशन केलं तर साधारणतः 8व्या ते 10व्या दिवशी टाके निघून जातात. 8 ते 10 दिवस पेशंटला घरी काही सूचना दिल्या जातात. काही खाण्याचे पथ्य असतात. खाण्याच्या पथ्यांमध्ये संडास कडक न होणे, लघवीला जोर जास्त न करणे किंवा जास्त खोकलताना जास्त जोरात न खोकलणे, या काही सूचना दिल्या जातात. साधारणतः 5व्या 6व्या दिवशी किंवा जास्तीत जास्त एका आठवड्यानंतर पेशंट त्याच्या कामाला सुरुवात करू शकतो. फक्त एकच याला बंधन असतं,
कोणत्याही प्रकारे तुम्ही वरील सांगितल्याप्रमाणे ऑपरेशन केलं तरी साधारणतः 1.5 महिना पेशंटला जड काम करता येत नाही. कारण 1.5 महिन्यामध्ये आपण टाकलेली जाळी ही फॉरेन बॉडी असते. ही 1.5 महिना त्या जाळीला आपल्या शरीरात एकरूप होण्यासाठी तेवढा वेळ लागतो. म्हणून 1.5 महिना जड काम करता येत नाही. जड काम करणे म्हणजे ज्या कामामुळे पोटावर प्रेशर येतं. जसे काही हे जिम करणे, प्राणायाम करणे, नंतर जड गोष्ट उचलणे, जोरात खोकलणे, संडासला जोर करणे, या गोष्टी पेशंटने टाळायला हव्यात. आता सगळ्यांना असलेला प्रश्न की हर्निया हे डे केअर सर्जरी म्हणून करता येते का? तर निश्चित. परंतु या हा पण क्रायटेरिया पेशंटचं वय, पेशंटची शारीरिक स्थिती, पेशंटचा फिटनेस, पेशंटच्या पोटावर असलेली चरबी आणि हर्नियाचा प्रकार कोणता, या प्रकाराचं योग्य ते असेसमेंट करून तरच हा पेशंट डे केअर सर्जरीसाठी योग्य आहे का अयोग्य आहे, त्यानुसारच तो डिसिजन घेतला जातो. आता तुमच्यावर जबाबदारी. आमचा व्हिडिओ कसा वाटला याबाबत कमेंट करायला, लाईक करायला आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटला तर तुमच्या माहितीतल्या ज्या लोकांना हर्निया सदृश्य किंवा हर्नियाचा त्रास असेल त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. थँक यू व्हेरी मच.